नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर मी अमोल इंगोले आपल्या सर्वांचं स्वागत करतो। घेऊन आलो आहे नवीन ठिकाणाहून एक नवीन स्टोरी आपल्यासाठी। मित्रांनो, आजची स्टोरी आहे नाशिक जिल्ह्यातील पंचक गावामध्ये, जिथे 19 वर्षाच्या कार्तिकने प्रियसीच्या पतीचा खून केला आणि खून लपवण्यासाठी आपल्या वडिलांना घेतली सोबतीला। नाशिक जिल्ह्यातील पंचक गावामध्ये नाशिक रोड या ठिकाणी ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड हा 30 वर्षाचा तरुण राहत होता। तो त्याची पत्नी, वयोवृद्ध वडील आणि लहान मुलासोबत राहत होता। तो केसावर भांडी विकण्याचे काम करत असे आणि याच कामावर त्याचा व त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालत होता। त्याची बायको 25शी पार केलेली होती। ती लहान मुलासोबत घरीच असायची। साहजिकच तिचे आजूबाजूच्या लोकांशी बोलणे होत असे। याच भागात कार्तिक सुनील कोटमे हा 19 वर्षाचा तरुण राहत होता। रिकामटेकडा कार्तिक त्या भागातच इकडे तिकडे फिरत असे। त्याला काही चांगले सांगणारे कोणीच नव्हते। वयात आलेल्या कार्तिकची नजर त्या भागातील बायकांवर फिरू लागली होती। त्यातच त्याची नजर ज्ञानेश्वरच्या बायकोवर पडली होती। कार्तिक आणि ज्ञानेश्वर यांच्यात मैत्री असल्यामुळे तो त्याच्या घरी जात येत असे आणि याच ओळखीतून ज्ञानेश्वरच्या बायकोसोबत कार्तिकची ओळख झाली होती। ज्ञानेश्वरची बायको आणि कार्तिक दोघेही दिवसभर रिकामेच असल्याने बोलाचाली वाढत गेली आणि पाहता पाहता या दोघात अनैतिक संबंध झाले। हळूहळू कार्तिकला तिची एवढी सवय झाली की तो तिला कायम तिच्यासोबत वेळ कसा घालवता येईल हे पाहायचा। पण या सगळ्यामध्ये तिचा पती ज्ञानेश्वर मध्ये येतोय असे त्याला वाटू लागले होते। त्याला बाजूला केले तर तिच्यासोबत कायमचे राहता येईल असा कुविचार त्याच्या मनात येऊ लागला आणि यातूनच त्याला एक प्लॅन सुचला व त्याचा कट रचायला त्याने सुरुवात केली। रविवार दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी कार्तिकने ज्ञानेश्वरला फोन केला। आपण आज दारूची पार्टी करू, तू तुझ्या घरातून जेवण घेऊन ये असे त्याला सांगितले। ठरल्याप्रमाणे कार्तिक ज्ञानेश्वर हे काही मित्रांसह पंचक परिसरात असलेल्या मलनिस्सारण केंद्राजवळ गेले। तिथे ते दारू पीत गप्पा मारत बसले। जेवण खाणे झाल्यानंतर हळूहळू एक एक मित्र जाऊ लागले। शेवटी ज्ञानेश्वर आणि कार्तिक दोघेच उरले। आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करत पिलेल्या ज्ञानेश्वरवर कार्तिकने मागचा पुढचा विचार न करता धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली। काही वेळातच ज्ञानेश्वर गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात तडफडू लागला आणि काही क्षणात ज्ञानेश्वरचा जीव गेला। आपल्या प्रेमाच्या मध्ये येणारा अडथळा दूर झाल्याचे पाहून कार्तिक आनंदी झाला, पण काही वेळाने त्याला भीती वाटू लागली। आपण जे केले ते उघडकीस आले तर आपली काही खैर नाही। पोलिसांना कळलं तर तुरुंगात जावं लागणार असे त्याला वाटू लागले। तो बेचैन झाला, पण हा खून उघडाच नाही झाला तर पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत असे त्याला वाटत होते। त्याला काही सूचना असे झाले। त्याने तिथून पळ काढला आणि तो घरी गेला तोपर्यंत त्याला कोणी पाहिले नव्हते। त्या दिवशी कार्तिक दिवसभर घरातच बसून होता। तो अस्वस्थ होता। रात्रभर पुढे काय करायचे हाच विचार करत तो जागा राहिला। शेवटी त्याने वडिलांना सगळे सांगायचे असे ठरवले। दुसऱ्या दिवशी तो उठला। सांगू की नको विचार करत त्याने सगळा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला। आपल्या मुलाच्या हातून खून झाला आहे हे समजताच वडील सुनील कोटमे चांगलेच घाबरले। पोलीस त्याला पकडणार आणि जेलमध्ये टाकणार या भीतीने सुनीलला आपल्या मुलाबद्दल सहानुभूती वाटू लागली। आपण आपल्या मुलाला मदत केली पाहिजे, त्याला वाचवले पाहिजे या विचाराने ते मुलाला साथ देण्यास तयार झाले। ज्ञानेश्वरचा मृतदेह कोणाला दिसू नये अशा ठिकाणी टाकायचा किंवा अशा ठिकाणी लपवून ठेवायचा की काही दिवसात ती बॉडी तिथेच पडून राहिली आणि कुजली तर पुरावा नष्ट होईल असे त्यांना वाटले। बाप आणि मुलगा दोघे घटनास्थळी गेले। तेथे उघड्यावर पडलेला मृतदेह मलनिस्सारण केंद्राच्या संरक्षण भिंतीजवळ आणून टाकला। त्या ठिकाणी खूप झुडपे होती
मृतदेह दिसू नये म्हणून सिमेंट आणि रेती मिश्रित माल झाडाच्या काटक्या आणून त्यावर टाकल्या. तसेच ज्ञानेश्वरची दुचाकीसुद्धा जवळच्या पालापाचोळ्यात टाकून झाकून टाकली. मृतदेह लांबूनही दिसत नाही याची खात्री झाल्यावर ते तेथून निघून गेले. तिकडे पार्टी करून आपला नवरा घरी आला नाही म्हणून बायकोने शोधाशोध सुरू केली. त्याचा फोन लागत नव्हता. शेवटी दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी तिने नाशिक रोड पोलीस ठाणे गाठले. आपला नवरा काल दुपारपासून घरी आला नाही आणि त्याचा फोनसुद्धा लागत नाही अशी मिसिंगची तक्रार दाखल केली. त्यानंतर सोमवार दिनांक 11 सप्टेंबरला दुपारचे 2 वाजता नाशिक रोड पोलीस ठाण्यात खबर आली. मलनिस्सारण केंद्राच्या संरक्षक भिंतीजवळ झाडाझुडपात कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह पडलेला आहे. खबर मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली, पण मृतदेह सडलेल्या अवस्थेत. त्या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. त्यामुळे त्याची ओळख पटवल्याशिवाय पुढील तपास करणे शक्य नव्हते. तेथून अधिक तपास केला असता 4 सप्टेंबर 2024 रोजी ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड यांची मिसिंग केस दाखल आहे असे पुढे आले. सापडलेल्या मृतदेहाच्या वर्णनाशी मिळतेजुळते वर्णन निघाले. ही तक्रार साधना ज्ञानेश्वर गायकवाड या महिलेने दिली होती. त्यामुळे तिला घटनास्थळी बोलवून मृतदेह दाखवण्यात आला. अंगावरील कपडे आणि इतर बाबींची पाहणी करून हा मृतदेह आपल्या नवऱ्याचा आहे असे तिने सांगितले. आता पोलिसांनी पुढील कारवाईस सुरुवात केली. पुढे पोस्टमॉर्टमच्या अहवालानुसार या इसमाचा मृत्यू त्याला झालेल्या अंगावरील जखमांमुळे आहे असा तो अहवाल होता. त्याला मारून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हे केले असावे असा पोलिसांनी अंदाज बांधला. यावेळी तपास करत असताना पोलिसांनी साधना गायकवाड यांच्याकडून माहिती काढून घेण्यास सुरुवात केली. तिने दिलेल्या जबाबात आपला नवरा 3 सप्टेंबर 2023 रोजी मित्रांसोबत पार्टीला जातो असे सांगून घरातून जेवण घेऊन गेला होता आणि तो परतलाच नाही एवढीच माहिती पोलिसांना तिच्याकडून मिळाली. आजूबाजूला परिसरात चौकशी केली तेव्हा त्यांना एक नाजूक बाब समजून आली. साधनाचे आणि याच परिसरात राहणारा कार्तिक याचे प्रेमसंबंध होते आणि हीच बाब पोलिसांनी रडारवर घेतली. त्यानंतर पोलिसांनी कार्तिक कोटमे याला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सोबत आपले वडीलसुद्धा होते असे त्याने गुन्हा कबूल करताना सांगितले. त्यानंतर पोलिसांकडून वडील सुनील यांना अटक करण्यात आली. मुलास मदत करणे वडिलांस चांगलेच महागात पडले. प्रेमात अडथळा येतो म्हणून कार्तिकने प्रियसीच्या पतीचा खून केला आणि पुत्रप्रेमापोटी बापाने पुरावे नष्ट करण्यासाठी त्याला मदत केली अशी घटना उघडकीस आली. पुढील तपास चालू आहे. महाराष्ट्र क्राईम स्टोरीज यांच्याकडून तपासातील सर्व पोलीस व महाराष्ट्र पोलीस यांना मानाचा सलाम. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.